आता दुर्गा आपल्या मनात दुःखी होऊन दूर जाऊन बसली आणि म्हणू लागली की तू तर फारच खोटारडा आहेस. आकाशवाणीतून अंतर्मनातून तिने संपर्क साधला. अशाच प्रकारे बोलून घेतात जे सगळे भक्तीने ज्या सिद्धी प्राप्त होतात त्याच्या सहाय्याने दूर देशातील माणसाशी पण बोलू शकतात. आता दुर्गा म्हणाली की तू खोटारडा आहेस, तुम्ही खोटंही बोलता, सांभाळा तुमच्या कामाला, सगळं तुम्हीच करा. मला एक सांगता, मुलांना दुसरंच सांगता. तेव्हा त्या कालने, ब्रह्मने, क्षरब्रह्मने आकाशवाणी केली की हे तिघेही खोटं बोलत आहेत, मी कोणालाही दर्शन दिलं नाही. तेव्हा दुर्गा करारी मनाने आली. जसं तपास अधिकाऱ्याला जेव्हा कळतं की खरं काय आहे, आधी तर तो नम्रपणे विचारतो, तो ठाणेदार, आणि मग लाठी घेऊन उभा राहतो आणि विचारतो की खरं सांग, खोटं बोलतोयस तू, मी त्याच्याकडून ऐकलंय, मी याच्याकडून असं असं ऐकलंय. तसं ती म्हणू लागली की मला आकाशवाणी झाली आहे परमात्म्याची, तुम्हाला कोणीही दर्शन दिलेलं नाहीये. तेव्हा ब्रह्मा हसला आणि म्हणाला, माते, मी प्रतिज्ञा करून गेलो होतो की पित्याचं दर्शन झालं नाही तर मी तुला तोंड दाखवणार नाही. पित्याचं दर्शन झालं नव्हतं. आम्ही तिघे मिळून खोटं बोललो परत येण्यासाठी. तेव्हा दुर्गाने त्या तिघांनाही शाप दिला. ब्रह्माला शाप दिला की तुझी या जगात पूजा होणार नाही आणि तुझे जेवढेही शिष्य वंशज होतील ते तुझ्यासारखेच लबाड, खोटारडे असतील, सत्य माहीत नसूनही स्वतःला विद्वान म्हणवतील. तर ब्रह्माजीचे शिष्य कोण आहेत? ऋषी महर्षी. त्यांना वेदांचं काहीच ज्ञान नव्हतं आणि महर्षी पदवी प्राप्त करून घेतली. आम्ही दाखवतो, घाबरू नका जे पहिल्यांदाच ऐकतायत. पूर्ण तपशिलात सांगू की सतयुगातील ब्राह्मण आणि गुरु ऋषींना वेदांचं केवढं ज्ञान होतं. त्यांना वेदांचं काहीच ज्ञान नव्हतं. आता ब्रह्माजींना खूप चिंता वाटू लागली की मला शाप दिला, माझी पूजा होणार नाही. ब्रह्मांना भोवळ आली. हा आघात एवढा जोरात लागला त्यांना शापाचा. नंतर दुर्गाने विष्णूंना विचारलं की हे पुत्रा, तू पण आपल्या पित्याचा शोध घे, नाहीतर सृष्टी करण्याच्या नादात समाधी लावून बसशील आणि सृष्टी करण्यात अडचण येईल. विष्णूजी निघाले पित्याच्या शोधात आणि शेषनागाच्या लोकात येऊन पोहोचले. आता पुण्यात्म्यांनो, प्रत्येक प्राण्याने आपली सीमारेषा आखून घेतलेली आहे, सीमा निश्चित केली आहे. जशी बैलाने त्याच्या सीमेत जर कोणी दुसरा बैल आला तर त्याच्याशी भांडू लागतो, तशी कुत्रेही आपली सीमा आखून घेतात. तसंच जेव्हा शेषनागाच्या लोकात विष्णूजींनी प्रवेश केला तर शेषनागाला वाटलं की ह्यानं माझ्या हद्दीत, माझ्या सीमारेषेत एवढ्या निर्भयाने कसा काय प्रवेश केला? ह्याला कोणाची भीती नाही वाटली? मी तर इथला सम्राट आहे. आता जसे विष्णूजी जवळ आले तसे त्याने 1000 फणे बाहेर काढले शेषनागाने आणि 1000 फणांनी विषाचा फुत्कार मारला. जसं धुकं पसरतं तसं विष्णूजींच्या चारही बाजूला त्या विषाच्या फवाऱ्याचं धुकं पसरलं आणि श्री विष्णूजींच्या शरीरावर, पूर्ण शरीरावर असा काळा रंग पसरला. त्या विषामुळे शरीर काळं झालं. आता विष्णूजींनी पाहिलं की ह्या नागाने हे काय केलं? मी तर याला काही बोललो नाही. आगंतुकाबरोबर हा असा दुर्व्यवहार करतो? मी याला काही बोललो नाही, मी याला काही इजा केली नाही. मी तर माझ्या पित्याच्या शोधार्थ आलो होतो आणि याचं इतकं डोकं फिरलंय. आणि विष्णूजींनी विचार केला की आता मारूनच टाकतो ह्या नागकिड्याला. जसेही नागकिड्याला मारण्यासाठी विष्णूजी पुढे सरसावले, आकाशवाणी झाली एकदम ब्रह्मची, क्षरपुरुषाची, यांच्या पित्याची, की विष्णू, तुम्ही एक दुसऱ्याला जर असं मारत राहिलात तर सृष्टी कशी चालणार? तू परत जा आणि कुठेही मी कोणासमोर प्रकट होणार नाही, कोणाला दर्शन देणार नाही. माझी उपलब्धी कोणी करू शकत नाही आणि जाऊन आपल्या आईला सरळ सरळ सांग
की मला दर्शन झालेलं नाही. जर तू खोटं बोललास तर तुझी स्थिती सुद्धा ब्रह्मासारखीच होईल. आणि ह्या शेष नागाने तुझ्याबरोबर जो अभद्र व्यवहार केला आहे त्याचा सूड जशास तसे या न्यायाने तू त्याचा बदला द्वापार युगात श्रीकृष्णाच्या रूपात जाशील तेव्हा तू याचा बदला घे. आणि आता तू याला काही बोलू नकोस. विष्णूजीला जेव्हा आकाशवाणी झाली तेव्हा परमात्म्याची आकाशवाणी मानून परत मातेजवळ आले. मातेनं विचारलं, बाळा, तुला तुझ्या पित्याचं दर्शन झालं? विष्णूजी म्हणाले की नाही माते, मला कुठलंच दर्शन झालं नाही. मातेनं विचारलं, तुझे असे हाल का झाले? तो म्हणाला, मी शेष लोकात गेलो होतो आणि तिथे असं असं झालं. आणि आकाशवाणीतून सांगितलं की आता ह्याला नको मारूस. द्वापार युगात श्रीकृष्णाच्या रूपात तू जाशील तेव्हा तुला याचा बदला घेता येईल. आता दुर्गाने विष्णूजीला कवटाळलं आणि म्हणाले की बाळा, तुला स्थितीचा विभाग दिला जाईल, तुझी पूजा जगात होईल आणि तू खूप सच्चा व्यक्ती आहेस. आता तिसऱ्या पुत्राकडे शिवजीकडे दुर्गा माता गेली आणि म्हणाली, बाळा, तुझ्या 2 बंधूंना तर पित्याचं दर्शन झालं नाही, त्यांनी तर खूप प्रयत्न केला. आता तूही तुझ्या पित्याचा शोध घे, नाहीतर नंतर सृष्टिकर्म सुरू होईल, त्यानंतर तू तिकडे जा, संन्यास धारण कर, आत्ताच जाऊन शोध घे. भगवान शिवजींनी शंकरांनी समजदारी केली. म्हणाले, माझ्या 2 मोठ्या बंधूंना पित्याचं दर्शन झालं नाही. ब्रह्माजींनी तर 4 युग समाधी सुद्धा लावली आणि विष्णूजींनी तर तसा भरपूर शोध घेतला. मी तर प्रयत्न पण करणार नाही माते, पण मला एक वरदान दे. दुर्गेला शिवजींनी, तमोगुणयुक्त शिवजींनी म्हटलं की मला एक वर दे माते, की माझा मृत्यू कधीच होऊ नये, मला अमर कर. आता दुर्गा म्हणाली की बाळा, श्रीदेवी म्हणाली की पुत्रा, इथे असं नाही होऊ शकत. ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू होणारच होणार. ही माझ्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. पण मी तुला एक विधी सांगते ज्यामुळे तुझं आयुष्य सगळ्यात जास्त होईल. तर भगवान शिवजी म्हणाले की माता कृपा कर. तर दुर्गा म्हणाली की बाळा, हे आयुष्य वाढवण्याचा एक विधी आहे, मार्ग आहे, की प्राणायाम करून श्वासाला सूक्ष्म कर, एका स्थानावर बसून राहा आणि सूक्ष्म श्वास कमीत कमी घेतल्याने आयुष्य वाढतं, कारण आयुष्य श्वासावर अवलंबून आहे. तर भगवान शंकरांनी हेच शिरोधार्य मानलं आणि म्हणाले, जशी आपली आज्ञा. आपण पाहतो की भगवान शिवजी बऱ्याचदा समाधीस्थच दिसतात. त्यांना तर दीर्घायुष्य आहे. 7 ब्रह्माजींच्या मृत्यूनंतर 1 विष्णूजींचा मृत्यू होईल आणि 7 विष्णूजींच्या मृत्यूनंतर 1 शिवजींचा मृत्यू होईल, तमोगुण शिवजींचा. एवढं मोठं आयुष्य आहे. आणि एका ब्रह्माजींचं आयुर्मान किती आहे? ब्रह्माजींचा 1 दिवस, रजगुण ब्रह्माजींचा 1 दिवस 1000 चतुर्युगा एवढा असतो. आणि तेवढ्याच रात्री. एका चतुर्युगात किती वर्ष आहेत आपल्या मनुष्ययुगात? 43,20,000 वर्ष एका चतुर्युगात. असा 1000 चतुर्युगांचा ब्रह्माजींचा दिवस आणि तेवढ्याच रात्री आहेत. 30 दिवस रात्रींचा 1 महिना, 12 महिन्यांचं 1 वर्ष आणि 100 वर्षांचं ब्रह्माजींचं आयुष्य. याच्या 7 पट विष्णूजींचं, सत्वगुण विष्णूजींचं आणि विष्णूजींच्या 7 पट तमगुण शिवजींचं इतकं मोठं आयुर्मान असतं. मग या तिन्ही पुत्रांचा विवाह करायचं दुर्गाने ठरवलं. आकाशवाणी केली काल ब्रह्मने क्षरपुरुषाने दुर्गादेवीला की दुर्गा, तू ह्या तिन्ही पुत्रांना परत सागर मंथनाला पाठव आणि तिथं त्यांच्या विवाहासाठी तूच 3 रूपं घे, 3 कन्या रूपं धारण करून ये. आता श्रीदेवीने 3 रूपं बनवली गुप्तपणे आणि समुद्रात लपवली. तिकडून तिन्ही पुत्रांना सांगितलं की जा मुलांनो, तुम्ही सागर मंथन करा आणि काल ही सगळी व्यवस्था करतो. यांनी जाऊन सागर मंथन दुसऱ्यांदा केलं तर 3 मुली
बाहेर आल्या. आता माताने सांगितलं होतं की बाळांनो, जी पहिली येईल आधी पहिल्या कन्येची ओळख करून घे, मग दुसऱ्या कन्येची ओळख कर आणि मग तिसऱ्या कन्येची ओळख करून घे. तर तिघांनी ते मागे पुढे केलं आणि मातेकडे घेऊन आले. दुर्गाने विचारलं, पहिली कोणती बाहेर आली? तर ही. तिचं नाव सावित्री ठेवण्यात आलं आणि ब्रह्माला सांगितलं की ही तुझ्या पत्नी रूपात असेल. दुसरीला सांगितलं तुझं नाव लक्ष्मी असेल आणि विष्णूजींबरोबर तिचा विवाह केला. आणि तिसरीला सांगितलं की तुझं नाव उमा असेल आणि तिचा विवाह शिवजींबरोबर केला. आता इथून ह्या एका ब्रह्मांडामध्ये कालसृष्टीला प्रारंभ झाला. ह्या क्षरपुरुषाच्या परिवाराला प्रारंभ झाला. यातून सूर आणि असुर निर्माण झाले. आणि पुण्यात्म्यांनो, जे पुराणात आपण सागर मंथनाबाबत ऐकतो की 14 रत्न निघाली, भगवान शिवजींनी विषप्राशन केलं, ही तर सगळी नंतरची गोष्ट आहे. तर पहिल्यांदा हे अशा प्रकारे सागर मंथन झालं होतं. ते ह्या वेदांमध्ये, पुराणांमध्ये नाहीये, ते सूक्ष्म वेदात आहे, 5व्या वेदात. पुण्यात्म्यांनो, आता ही आहे ती सृष्टी रचना जी 5व्या वेदात आहे, सूक्ष्म वेदामध्ये.